निवडणुकीदरम्यान कधी कुठला इतिहास कुठे उगाळला जाईल याचा भरोसाच नसतो। त्यातच आता लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कसाबचा मुद्दा चर्चेत आला। इतक्या वर्षांनंतर अचानक कसाबचा मुद्दा का चर्चेत आलाय, यामागचं नेमकं राजकारण काय आहे? कारण मंगळवारी नगरच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला आणि यावर भाष्य केलं। काँग्रेसला अतिरेक्यांचं कौतुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। पंतप्रधान मोदींनी कुणावर हा निशाणा साधला आणि याच मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात काय राजकारण तापलेलं आहे पाहूयात। लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये 26/11चा दहशतवादी अजमल कसाबचा मुद्दा चांगलाच गाजतोय। अजमल कसाबला फासावर लटकवलं गेलेलं आहे, मात्र अजूनही त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। शहीद हेमंत करकरेंबाबतच्या विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावरून भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले। 2007 मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला जो झाला होता, अजमल अमीर कसाबचा मुद्दा आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा आलेला आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे नेते उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना मुंबईचे माजी पोलीस महानिरीक्षक SM मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला। हल्ल्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला। हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे। या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केलेले आहेत। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, RSS समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर जे काही आरोप केलेत त्यावर उज्ज्वल निकम यांनी काय उत्तर दिलं पाहूयात। असं आहे की ज्या अर्थी ते अशा तऱ्हेचे बेछूट आणि बेलगाम आरोप माझ्यावरती करायला लागलेत, करू देत बिचारांना, पण त्यांना माहिती नाही मी राजकारणात देखील अनेक सत्य उघडकीला आणू शकतो, परंतु मी वाट बघतोय घटिका केव्हा भरते। असं आहे की ज्या अर्थी ते अशा तऱ्हेचे बेछूट आणि बेलगाम आरोप माझ्यावरती करायला लागलेत, करू देत बिचारांना, पण त्यांना माहिती नाही मी राजकारणात देखील अनेक सत्य उघडकीला आणू शकतो, परंतु मी वाट बघतोय घटिका केव्हा भरते। असं या प्रकरणावरून आता राज्यातून तीव्र विरोध करण्यात आलेला आहे। या प्रकरणाने जोर पकडल्यानंतर वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा देखील केलाय। ते कोल्हापुरामध्ये म्हणाले की हे आपलं वक्तव्य स्वतःचं नाही, कारण SM मुश्रीफ यांच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते बोलले असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। काय म्हणाले, काय सारवासारव त्यांनी केली पाहूयात। त्यांना म्हणूनच मी म्हणालो होतो की हेमंत करकरे ना लागलेली गोळी ती नव्हती, ही भूमिका आमचे उज्ज्वल निकम मानले नाही। ही भूमिका मी ती मानली, ही माझी भूमिका नाही तर ही त्यांची भूमिका होती। खरं तर यांना भारत पाकिस्तान शिवाय दिसतं काय, चायनावर का बोलत नाही? मी ज्या वेळेला विशेष सरकारी वकील म्हणून काम करतो, ज्या वेळेला एका सिने अभिनेत्याला सुद्धा बॉम्बस्फोटात शिक्षा झाली होती, वरती काँग्रेस होतं, खाली काँग्रेस होतं, मी काही गोष्टी माझ्या सभ्यतेमुळे मी जाहीर करणार नाही, कारण आज मी राजकारणात आलेलो आहे, त्याच्यामुळे मी अनेक गोष्टी या देखील सांगू शकतो। माझ्याजवळ अनेक रहस्य आहे, पण त्याचा मी उलगडा करणार नाही, कारण शेवटी मला देशहिताचा विचार करायचा आहे। आपण जे बोलतो त्याचा विचार हा करताना शत्रू राष्ट्र काय फायदा घेणार आहे। मला वाईट याचं वाटतं की वडेट्टीवार सारख्या एका जबाबदार विरोधी पक्ष नेत्याने अशा तऱ्हेचं बेछूट आणि बेलगाम आरोप करावे की जेणेकरून आपल्या शत्रू राष्ट्राला फायदा होईल। मी उचलेल ना, अजून मला वाट बघतोय मी की आणखी काय काय कोण बरळतं याच्यानंतर, आणि मग एकत्रित ऍक्शन करेल।
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याने धक्कादायक वक्तव्य केलं. काँग्रेस कसाबची बाजू घेत आहे, हा शहीदांचा अपमान असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हे विरोधी आघाडीचं सरकार गोरगरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देणार असल्याचीही टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. पंतप्रधान मोदी सुजय विखेंच्या प्रचारार्थ शिर्डीतील सभेत बोलत होते. काय म्हणाले पाहूयात. ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं. कांग्रेस के समय विदेश राज्य मंत्री रहे और परिवार के करीबी ने भी कसाब को निर्दोष बता दिया है. ये मुंबई हमले में मारे गए सभी निर्दोष नागरिकों का अपमान है. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काँग्रेसवर निशाणा साधला आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या भूमिकेवरच त्यांनी शब्दबाण चालवले. काय म्हणाले पाहूयात. या देशामध्ये राहून पाकिस्तानची बोली बोलणारे यांना देशद्रोह्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, देशद्रोहाच्या कलमामध्ये. आणि म्हणून शहीदांचा अपमान, या पोलिसांचा अपमान, एनएसजी कमांडोंचा अपमान ज्यांनी केला आहे त्यांना येत्या निवडणुकीत तुम्ही धडा शिकवणार ना. शहीदों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. आणि म्हणून मी काल म्हणालो होतो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. हे असं दुर्दैवी दृश्य आपल्याकडे पाहायला मिळतंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्हाला मोदीजींना विरोध करायचा असेल तर खुशाल करा, पण त्यासाठी घाणीमध्ये चिखलामध्ये लोळू नका. आपल्याकडे एक म्हण आहे ना, बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं तरी तो कुठे उडी मारतो? चिखलातच, नाल्यातच. तशी या विरोधकांची अवस्था झालेली आहे. पुस्तकाचा आधार घेऊन वक्तव्य केल्याचं विजय वडेट्टीवार बोलले. मात्र भाजपाने याच मुद्द्यावरून त्यांचा समाचार घेतला आणि काँग्रेसच्या विचारसरणीवरच प्रहार केलेला आहे. भाजपानं यावर काय प्रहार केला पाहूयात. नाही, असं आहे की SM मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमचं आलं की नाही मला माहित नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं, हे मी म्हटलेलं नाही. आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसाबाला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही. हे तर तालुका लेवलचा वकील गेला असता, जो बेलआउट करतो तो वकील. कारण कसाब हा अतिरेकी होता, त्याला फाशी होणंच होतं. त्यामुळे काही डिंग मारून घ्यायचं आणि स्वतःचा बळजावपणा दाखवायचा, हे मी म्हणालो नाही, विलासराव देशमुख साहेब म्हणाले त्यावेळेस. म्हणजे त्याची पातळी काय आहे ते ओळखली होती. मला अधिक बोलायचं नाही, बोलतील तर मग त्याच्या पुढचं बोलेल, त्याची सगळी माहिती आहे. पण एकच सांगतो, मी जे बोललो ते SM मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन बोललेला. पण तुम्ही उज्ज्वल निकम यांचा देशद्रोही म्हणून जर असं केलं असेल, जर ती लपवली असेल हसन मुश्रीफांचा दाखला घेऊन, तर हा देशद्रोहाचाच प्रकार आहे असं मी म्हणालो. तर त्या टिप्पणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसची भाषा बोलतात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतायत. पाकिस्तान देखील सुरुवातीला हेच म्हणत होतं की कसाबने काही केलेलं नाही, तो निर्दोष आहे. पण शेवटी पाकिस्तानला देखील हे मान्य करावं लागलं की हो, कसाब आमचा रहिवासी होता आणि कसाबनेच त्या ठिकाणी आतंकवादी अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत. मला आश्चर्य वाटतं, 2008 साली मुंबईवर हल्ला झाला, कसाब नावाच्या कसायाने हल्ला केला. 2008 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं, काँग्रेसचं सरकार देशातही होतं. आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे. आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा, तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस, त्या काँग्रेसचा नेता सांगतोय की कसाबने करकरेंना मारलेलं नाही. म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील एक काँग्रेसी मागे पुढे पाहत नाहीये. ही पाकिस्तानची भाषा जर काँग्रेस बोलणार असेल तर त्यांची अवकात काय आहे ही भारताची जनता त्यांना दाखवते. विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्याबाबत केलेल्या विधानावरून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केलेत.
पुस्तकातील विधान सत्य मानायचं की न्यायालयाचा निकाल, असा सवाल शेलारांनी केला. तसंच या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडावी असं आवाहनही केलेलं आहे. पाहुयात काय म्हणाले. ये गलत तरीके से करकरे साहब ने एक्शन लिया है. साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित की फैमिली मेरे पास आती है कि हमारे लोगों को गलत तरीके से मिस्टर करकरे ने फंसाया है और आरएसएस का और उनका एक अंदरूनी संघर्ष चल रहा था. उसकी वजह से मुझे लगता है ये थ्योरी सामने आई. दूसरी बात, विजय वडेट्टीवार का नाम आप क्यों लेते? हु किल्ड करकरे, ये एक किताब आपने पढ़ी होगी जिससे मेरा कोई संबंध नहीं. हु किल्ड करकरे किताब किसने लिखी है? जो हसन मुशर्रफ जो बीजेपी के साथ है उनके भाई ने लिखी है. ऐसे मुशर्रफ जो उस वक्त आईजी थे और वो हसन मुशर्रफ साहब आज बीजेपी के साथ है. तो आप सवाल मुशर्रफ साहब से पूछिए ना, आपके भाई ने किताब क्यों लिखी, आपका क्या संबंध है उससे? और उसमें भी यही थ्योरी है. या पद्धतीची संपूर्ण भारतीय मनाची आणि भारतीय लोकांच्या समोर आताच्या असलेल्या न्यायिक व्यवस्थेचा स्पष्ट सिद्ध होत आहे. मग जी भाषा पाकिस्तान करत आहे की कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तान मधून पसरवलेला नाही, पाकिस्तान यामध्ये नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाही, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही. या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका काय आहे? आमचा सवाल काँग्रेस पक्षाला आहे, आमचा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे. या विषयावर उद्धवजी आणि शिवसेना उभाटा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. दरम्यान वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्यासंदर्भात काँग्रेसची भूमिका काय हे जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळेला त्यांनी यावर उत्तर देताना टाळाटाळ केली आणि हात झटकल्याचं दिसलं. मात्र याच विषयाला धरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी वडेट्टीवारांच्या निमित्ताने काँग्रेसवर घणाघात केलेला आहे. पाहुयात नाना पटोले काय म्हणाले आणि त्यावर शिवसेनेकडून काय उत्तर आलं. बघा, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना काय माहिती आहे, काय अपडेट आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांच्याजवळ अनेक माहिती असतात. माझ्याजवळ अशी कुठली माहिती नाही. मी त्यांना विचारून काय माहिती असेल तर त्यावेळेस मग मी आपल्याशी बोलेन. जर लोकसभेमध्ये जाऊन आणखीन प्रखरपणे देशाची बाजू मांडू शकतो किंवा देशाच्या हितासाठी बोलू शकतो असा माणूस जेव्हा जातो तर त्याच्यावर असे ऑब्जेक्शन घेणं, मला वाटतं हाच खरा देशद्रोह आहे. सरकारी वकील बनून पैसे कमवता येत नाही. अनेक वकील आहेत, नामांकित वकील आहेत, त्यांची जर फीस पाहिली आणि सरकारी वकिलाचं जर पाहिलं, पैसा कमवण्याचा जर उद्देश असता तर निकम साहेबांनी ते कधी तेव्हाच केलं असतं. परंतु देशासाठी मला काम करायचंय, देशद्रोहाला मला गाडायचंय. अनेक लोकांना जेलमध्ये टाकणारे उज्ज्वल निकम जे आज देशाला परिचित आहेत आणि म्हणून अशा व्यक्तीवर आरोप करणं हे चुकीचं आहे. आणि असे बिनबुडाचे आरोप केल्यानंतर सुद्धा जनते तुम्हाला तुमच्या बाजून राहणार नाही, तर जनता तुमचा निषेध जरूर करेल. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या कामा रुग्णालयाच्या परिसरात दहशतवादी अजमल कसाब आणि एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे आमने सामने आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याची सविस्तर माहिती 26/11 हल्ल्या प्रकरणी कोर्टामध्ये दाखल आरोपपत्रामध्ये आहे. नेमकं आरोपपत्रात काय नमूद करण्यात आलेलं आहे त्याचाही तपशील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. आरोपपत्रात काय आपण ते पाहतोय. पाकिस्तानमधून 10 दहशतवादी कराचीमधून समुद्रमार्गे मुंबईमध्ये शिरले. मुंबई समुद्र किनाऱ्यावर उतरल्यानंतर ते विविध ठिकाणी पसरले. अजमल कसाब आणि अबू इस्माईल हे CST येथे आले. तिथे त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. अनेक जण मृत्युमुखी पडले तर शेकडो जखमी झाले. त्यानंतर कसाब आणि इस्माईल हे कामा रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी पोलिसांच्या एका पथकासोबत चकमक केली.
कामा रुग्णालयाच्या आवारामध्ये पोहोचताच त्यांचा सामना दहशतवाद्यांशी झाला। गोळीबारामध्ये हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे यांना वीरमरण आलं। आरोपपत्रानुसार एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना 3 गोळ्या लागलेल्या होत्या। दरम्यान कसाबच्या निमित्तानं हे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि राजकारण तापलेलं आहे। हा नेमका अजमल कसाब कोण होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाकिस्तानच्या फरीदकोट मधील हा रहिवासी होता। कसाबचे 18व्या वर्षी वडिलांशी वाद झाले आणि त्याने घर सोडले। घर सोडल्यानंतर मजूर म्हणून काम करू लागला। त्यानंतर तो किरकोळ गुन्ह्यात अडकला। त्याचा मित्र मुझफ्फर खान सोबत तो चोरी करू लागला। बंदुकीच्या धारावर लोकांना लुटायचा। डिसेंबर 2007 मध्ये लष्करे तैयबा सोबत त्याने जमात उद दावाच्या लोकांशी संपर्क साधला आणि भेट घेतली। जमात उद दावानी लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना तयार केली। आजच्या जेम विशेष मध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।